इंदापूर तालुक्यामध्ये एवढं स्फोटक वातावरण आहे साहेब. कुणी जरी उमेदवार असला ना, उमेदवार फक्त तुमच्यामुळे निवडून येणार आहे साहेब, तुमच्यामुळे निवडून येणार आहे. सगळं माझंच आहे. तिकडलं मी माझं आहे, तिकडलं मी माझं आहे, ते बी माझं आहे, हे बी माझं आहे. आम्ही काय करायचं? आणि त्या दोघांच्या तावडीमधनं आम्ही कसं तरी वाचून जगून वाचून आता आलोय. आम्ही तंबूत बसलो, आमचा तंबूत उचलून घेऊन चालला. आता आम्ही तंबूत तरी आम्हाला बसू दे की बाबा. आता काय झालं? तुरंगी झाली, तिरंगी झाली तरी साहेब आम्ही या 5 उमेदवारामधला एक उमेदवार 40 ते 50,000 मतदान हेच निवडून येईल. लोकसभेचा पिरियड चालू झाला. कार्यकर्ते पदाधिकारी सोडून सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं आणि त्यांच्या ह्याच भावना होत्या. त्यांना आम्ही सगळे सांगत होतो की बाबा हो, आता आपले दिवस चांगले येणार आहे. तुम्ही तुतारीचं काम करा. तुम्हाला कुठेतरी जिल्हा परिषद मिळेल, तुम्हाला पंचायत समिती मिळेल. पवार साहेब ज्याच्या डोक्यावर हात ठेवतील तो सर्वसामान्य झोपडीतला कार्यकर्ता जिल्हा परिषद सदस्य होईल, पंचायत समितीचा सदस्य होईल, डायरेक्टर होईल. अशा प्रकारचं आम्ही सगळ्याला सांगून ही एवढी मोठी गोरगरीब कार्यकर्त्याची फळी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेली आहे. साहेब भावना खूप प्रचंड भावना ही आहेत. मला काय कोणावर टीका करायच्या नाही, परंतु गेल्या 10-15 दिवसापासून असं काही वातावरण निर्माण झालेलं आहे की हा येतोय, तो येतोय, त्याला तिकड, जसं काही सगळं आपल्या घरचंच आहे. अशा प्रकारच्या भावना. सगळं माझंच आहे. तिकडलं मी माझं आहे, तिकडलं मी माझं आहे, ते बी माझं आहे, हे बी माझं आहे. आम्ही काय करायचं? अरे या लोकांनी ज्या वेळेला कुणी बाहेर होत नव्हतं, ज्या वेळेला बूथ कमिटीची स्थापना झाली साहेब, त्यावेळेला पहिल्या सुरुवातीला 400 बूथ कमिट्या स्थापन करताना महारुद्र पाटील ज्या वेळेला प्रवीण भाईकडे यायचा तर बूथ कमिटीला कुणी मिळत नव्हतं आणि आम्ही नेमले तर हा पळवून न्यायचा आणि दुसरा पळवून न्यायचा. आम्हाला 2 सासू होत्या, दोन आम्हाला मोठमोठे विरोधक होते आणि त्या दोघांच्या तावडीमधनं आम्ही कसं तरी वाचून जगून वाचून आता आलोय. आम्ही तंबूत बसलो, आमचा तंबूत उचलून घेऊन चालला. आता आम्ही तंबूत तरी आम्हाला बसू दे की बाबा. आता काय झालं? अरे 52 सालापासून तुम्ही तंबूत बसताय, दुसरा 10 वर्ष झालं बसतोय तंबूत. अरे आम्ही गोरगरीब माणसं झोपडीत राहणारी का आम्हाला आता आमचे चांगले दिवस आले साहेब. काय नाही, लोकसभेपेक्षा इतकं प्रचंड स्फोटक वातावरण आहे या महाराष्ट्रात तर हाईच आहे. इंदापूर तालुक्यामध्ये एवढं स्फोटक वातावरण आहे साहेब. कुणी जरी उमेदवार असला ना, उमेदवार फक्त तुमच्यामुळे निवडून येणार आहे साहेब, तुमच्यामुळे निवडून येणार आहे. आणि तुम्ही ऐकतं त्यांना ताकद वाढवणार आहे. तुम्ही ऐकतं ताट वाढलेलं. आता आम्ही खायला बसलोय आणि तुम्ही म्हणताय काय थांब जरा. आता तुम्ही अरे किती दिवस थांबायचं? आम्ही थांबायचं किती? ही सगळी सर्वसामान्यांच्या भावनाच आहे, माझ्या नाही भावना. मग आमच्याकडे गेली महिनाभर झालं लोक सांगत होते, मी म्हणायचो नाही हो असं होत नसतं साहेब, येत नसते काही हे नाही. परंतु आता या 1-2 दिवसापासून एवढी प्रचंड लोकांची संतप्त प्रतिक्रिया साहेब. हे सर्व चांगले गरीब कार्यकर्ते आहेत. आपला संसार खूप चांगला झालाय, आपण एकदम व्यवस्थित आहे आता. आणि काही झालं तरी कुणी समोर उमेदवार असला, तुरंगी झाली, तिरंगी झाली तरी साहेब आम्ही ह्या 5 उमेदवारामधला एक उमेदवार 40 ते 50,000 मतदान हेच निवडून येईल. आणि म्हणून या ठिकाणी आमची आग्रहाची विनंती, आपण असं काही निर्णय चुकीचा घेऊ नका अशी आमची आग्रहाची आपल्याला विनंती आहे. धन्यवाद.